निवडणुकीच्या प्रचार सभेत शेतकऱ्यांची शेतजमीन त्यांच्या मर्जीशिवाय 1 इंच देखील घेणार नाही असं छाती ठोकपणे सांगणारे नेते सत्तेवर येताच शक्तीपीठ महामार्गासाठी 20,787 कोटी रुपये मंजूर करून त्यांनी त्यांच्याच वचनाला तडा दिला आहे। शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असणार आहे आणि 802 किलोमीटर लांब असणार। त्यासाठी 7,500 हेक्टर जमिनी शेतकऱ्यांकडून हस्तांतरित करण्यात येतील आणि 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, कारण शेतकऱ्यांच्या ह्या सुपीक जमिनी आहेत। शिवाय हा महामार्ग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा जाईल आणि हा भाग पूरग्रस्त आहे, त्यामुळे हा महामार्ग बांधल्यानंतर पुराची स्थिती आणखी बिघडेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकरी नेत्यांकडून, जो राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी केंद्र सरकारला प्रति किलोमीटर 35 कोटी रुपये खर्च आले, तेच त्यालाच समांतरित महामार्ग बांधण्यासाठी राज्य सरकारला प्रति किलोमीटर 107 कोटी रुपये खर्च दाखवण्यात येत आहे। म्हणजे वरील 72 कोटी नेमकं कोणाच्या घशात जातील हा प्रश्न उपस्थित